सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवनिया. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख, तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख, पाहेन श्रीमुख आवडीने. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. विठ्ठल विठ्ठल. टाळी वाजवा बसलेले, मुखानं विठ्ठल विठ्ठल म्हणा, भजन करा. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या, जय जया जे स्वसंवेद्या, आत्मरूपा देवा तुची गणेशू, सकलार्थ मतिप्रकाशू. म्हणे निवृत्तिदासू अवधारी जोजी, आता अभिनव वाग्विलासिनी. जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी. नमस्कारिले मिया आता हृदय हे आपुले, चौफाळुनिया भले वरे वैसव पाऊले श्री गुरूंची. परमपुरुष शौरे पांडुरंगा मुरारे, मदन मोहन कान्हा गोपिका चित्तहारी. प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्य वामी, सदय धवलहा संविठ्ठलं चिंतयामी. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका ज्ञानेशंच ज्ञानमूर्ती साक्षात प्रेमस्वरूपिणं नामदेवंच दयामूर्तिनाथं वंदे पुनः पुनः. वैराग्यश परामूर्ति देहुक्षेत्र निवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराज चतुष्टकं शरण शरण एकनाथ. शरण शरण जय पाई माता पाई माता पाई माता देवीना पाई माता देवीना पाई माता देवीना पाई माता हे शरण शरण एकनाथा पाई माता देवीना शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा. यदक्षरमणाखेयम आनंदमज केवलम श्रीमन्यवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत्. हस्ते क्षमाला हृदिकृष्णतत्त्वं जिह्वाग्रभागे वरराममन्त्रं यन्मस्तके केशवपादतीर्थं शिवं महाभागवतं नमामि. अतुलितबलधामं हेमशैलावदेहं धनुजवनकृशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानरानामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. विठल विठल. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटावरी ठेवून या. तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडी निरंतर हिची ध्यान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ महान भगवद्भक्त जगद्गुरु श्री तुकोबाराय. तुकोबारायांचा चार चरणाचा सर्वांच्या परिचित सर्वांच्या असणाऱ्या पाठातला सुंदर अशा प्रकारे परमात्मा पंढरीनाथाच्या स्वरूपाचं वर्णन करणारा अभंग. विठ्ठल या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात. परमात्मा पंढरीनाथाचं ध्यान जे आहे ते सुंदर आहे. जे ध्यान सुंदर आहे ते विटेवर उभा आहे. त्या ध्यानाचे त्या मूर्तीचे त्या परमात्म्याचे हात हे कमरावर आहेत, करकटावरी ठेवून या. त्या भगवान परमात्म्यानं गळ्यामध्ये तुळशीचा असणारा हार धारण केलेला आहे. तुळशी हार गळा कासे पितांबर, कमरेला असणारा सुंदर अशा प्रकारे पितांबर भगवंताने धारण केला. हे ध्यान मला नित्य आवडतं. गळ्यामध्ये त्या ध्यानाच्या मकर कुंडली, कानामध्ये असणारं मकराकृती कुंडल आहेत, कंठामध्ये कौस्तुभ नावाचा मणी आहे. तुकोबाराय म्हणतात भगवान परमात्मा पंढरीनाथाचं मुख पाहत राहणं हेच असणारं माझं सर्व सुख आहे. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल या अभंगावर बोलण्यापूर्वी काय अल्पसा थोडासा पर्याय द्यायचा, तो म्हणजे असा सालाबादाप्रमाणे चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. इथं असणारं लिहितानीच लिहिलेलं आहे अनादी कालापासून. कधी असणारं सुरुवात झाला काय माहीत नाही. वर्ष अनादी काळापासून चालत असलेला हा काय आहे परमार्थ आहे महाराज. तसं वारकरी संप्रदाय असणारं महाराज त्या ठिकाणी अनादी कालापासून चालत आलेला आहे. म्हणून वारकरी संप्रदायाचं दैवत हे असणारं कसं आहे अनादी. अनादी निधनो विष्णू सर्वलोक महेश्वर. विष्णू सहस्रनाम वर्णन करतं. भगवान परमात्मा हे अनादी आहेत. संप्रदाय हा अनादी आहे आणि आपण करत असलेली उपासना ही अनादी आहे. विठ्ठल विठ्ठल. सुंदर अशा प्रकारे चालत असलेला हा सोहळा संपूर्ण ग्रामस्थ मंडळी संत श्री शिरोमणी नामदेवराय व संत श्री सावता महाराज या संतद्वयांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं अखंड हरिनाम सप्ताह गाथा पारायण सोहळा
ज्या ठिकाणी सुरू आहे आपलं मौजे गुंडा नावाचं हे गाव, या ठिकाणी गुंडेश्वर नावाचे भगवान आहेत. मी गेल्या वर्षी व्याख्या करून गेलो होतो. गेल्या वर्षी आपण गुंडेश्वर हे जे भगवान शंकराचं नाव आहे हे का प्राप्त झालं याची व्याख्या आपण गेल्या वर्षी करून गेलो होतो. ध्यानात आठवणीत असेल नसेल पुन्हा एकदा असणारे टच करून जातो. व्याकरणामध्ये गुंड वेष्टने नावाचा धातू आहे. त्याचा अर्थ होतो सगळं असणारा आवरून घेणं, सावरून घेणं असा त्याचा अर्थ होत असतो, किंवा असणारं झाकणं असा त्याचा अर्थ होतो. आपण मराठीमध्ये त्याला गुंडाळणं हा शब्द म्हणतो. मी बोलून गेलो होतो गेल्या वर्षी हा विषय. तसं भगवान परमात्मा श्री शंकर ज्यावेळेस या सृष्टीचा नाश करायचा असतो त्यावेळेस आपल्या तेजानं संपूर्ण सृष्टीला झाकून टाकतात, म्हणून त्यांना गुंडेश्वर म्हणायचं. एक म्हणजे चराचरामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये भगवान परमात्मा श्री शंकर वास्तव्य करतात आणि संपूर्ण असणारं हे जगत भगवान श्री शंकरानंच झाकलेलं आहे वा व्यापलेलं आहे, म्हणून त्यांना गुंडेश्वर म्हणायचं. विठ्ठल भगवान गुंडेश्वराच्या असणाऱ्या दरबारामध्ये सुंदर अशा प्रकारे चालत असलेला हा सोहळा गाथा पारायण आहे. सकाळी 4 ते 6 काकडा, 6 ते 10 गाथा पारायण आहे. नंतर ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी श्रीमद भागवत कथा आहे आणि रात्री 6 ते 7 हरिपाठ आणि पुन्हा 9 ते 11 हरिकीर्तन असा असणारा संपूर्ण हे आयोजन नियोजन आपल्या ग्रामस्थ मंडळींचं आहे. सुंदर अशा प्रकारे संपूर्ण समस्त ग्रामस्थ मंडळी गुंडा गुंडेश्वर यांच्या सौजन्याने, आवडीने, प्रेमाने, सहकार्याने, सेवेने चालत असलेला हा सोहळा आणि माझं आपल्या गावामध्ये येण्याचं हे 2ऱ्या क्रमांकाचं वर्ष आहे. गेल्या वर्षी असणाऱ्या या गावामध्ये आलो होतो, आपणही सेवा केली, याच अभंगावर सेवा केली होती. सुंदर ते ध्यान हा अभंग सेवेकरता आपण गेल्या वर्षीही घेतला होता आणि यावर्षीही घेतला. हा अभंग घेण्याचं कारण आपण सगळे पंढरपूरचे वारकरी आहोत आणि पंढरपूरची वारी करून नेमकेच आलेले आहेत. उद्याच्या एकादशीला 15 दिवस आपल्याला असणारा मोठ्या एकादशीला होतात. परमात्मा पंढरीनाथाचं दर्शन घेऊन आपण आलेले वारकरी आहेत आणि त्या निमित्तानं लिहितानीच आपण पत्रिकावर लिहिलेले आकाशाचा पंगत आज कशाची आहे, माऊंद्याची पंगत असणारी सगळ्याची आहे. मग आता ज्याच्या निमित्ताने माऊंदा आहे त्या भगवान परमात्म्याचं वर्णन आपल्याला घडावं. किंवा गेल्या वर्षी अभंग घेतला त्यावेळेस फक्त सुंदर पदाचं चिंतन आपण गेल्या वर्षी या अभंगाचं केलं होतं, बाकीचा अभंग आपला राहिला होता. त्याही दृष्टीनं म्हणून या अभंगाचं चिंतन आणि अभंग सेवे करता. विठ्ठल ज्यांच्या माध्यमातून आपल्या असणाऱ्या पवित्र अशा गावामध्ये येण्याचा योग आला, परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय गुरुवर श्री नामदेवजी बाबा ढवळे, गुरुवर्य चारठाणकर बाबा, बाबांच्या असणाऱ्या सेवेमध्ये नित्यरत असणारे आमचे माऊली आहेत आणि त्यांच्या माध्यमातून गेली 2 वर्ष झालं आपल्या गावामध्ये येण्याचा हा योग येत आहे. आणि सेवेकरता उपस्थित असणारी ही संपूर्ण गुणीजन मंडळी आहे, ज्यांचा सुंदर असा मृदंग तयार आहे. सुंदर अशा प्रकारे मृदंग वादन ज्यांनी वाजवल्याच्या नंतर असणारं डोलावं वाटतं, नाचावं वाटतं. आमचे असणारे हरिभक्तपरायण नवनाथजी महाराज ते या ठिकाणी आले, ते एकटे आले नाही, हे संपूर्ण आपले बालगोपाळ घेऊन असणारे या ठिकाणी आज सेवेकरता आलेले आहेत. सुंदर अशा प्रकारे संपूर्ण बालमंडळी आहे. भगवान परमात्म्याविषयी बोलत असताना ज्ञानोबरायांनी सांगितलेलंच आहे, भगवान परमात्मा कुठं राहतो ज्ञानोबराय वर्णन करतात. अकार उकार मकार करीते हा विचार, परी विठ्ठल अपरंपार नकळी रया, संताचे संगते प्रेमाच्या कल्लोळा, आनंदे गोपाळा माझी खेळी. ज्ञानोबरायांनी गाथ्यामध्ये वर्णन केलेले भगवान परमात्मा असणाऱ्या गोपाळांच्या असणाऱ्या मेळ्यामध्ये संपूर्ण राहतो. असे आमचे बालगोपाळ मंडळी, सगळ्या असणाऱ्या बालगोपाळ मंडळींना, विद्यार्थ्यांना घेऊन आदरणीय महाराज जे आलेले आहेत. तसेच मृदंगाकरता ज्यांनी या ठिकाणी 2ऱ्या व्यासपीठावर जे बसलेले आहेत आमचे आदरणीय गुरुबंधू श्री हरिभक्तपरायण, नवीनच असणारं ज्यांचं त्या ठिकाणी मृदंग क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आमचे हरिभक्तपरायण दत्ता महाराज उगले, आपल्याच भागामधील असणारं शिवपुरी आणि वसमत भागामधील असणारे हे वैभव आमचे आदरणीय श्री दत्ता महाराज तेही या ठिकाणी सेवेकरता आलेले आहेत. सोबत आलेले आमचे प्रसाद भाऊ आहेत, सोबत आलेले आमचे समर्थ महाराज आहेत. संपूर्ण असणारे गुणीजन मंडळी, गावकरी मंडळी, त्यापैकी जुनं व्यक्तिमत्व, जुनं खोड आणि लहानपणापासून म्हणजे 2013पासून मी तुमच्या दोघांना पाहतोय. 2013पासून असणारे आमचे असणारे हरिभक्तपरायण श्री पांडुरंगजी महाराज असतील आणि हरिभक्तपरायण श्री भगवानजी महाराज असतील. 2 महात्म्यांना मी असणारं जवळजवळ ते 2013पासून पाहतो. आपल्या भागामध्ये सातेफळला 2013पासून माझं येणं आहे अधूनमधून. ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ असेल, कथा असेल आणि त्यामुळे या दोघांचा असणारा परिचय. आणि याही गावामध्ये गेल्या वर्षीपासून दोघंही सेवेला हजर असतात. त्याचपैकी आज सेवेकरता उपस्थित असलेले श्री आमचे हरिभक्तपरायण रोहिदासजी महाराज माटेगावकर तेही असणार आवर्जून सेवेकरता उपस्थित राहिलेले आहेत. आनंदाची गोष्ट आहे, गायन ऐकत राहावं असं वाटतं.
सुंदर अशा प्रकारे ज्यांचा आवाज आहे ना, आल्यावर मला सांगितलं महाराज विशेष कुठं अशी साधना केली नाही, पण भगवान परमात्म्याची असणारी देणगी आहे. कारण की बोलत असताना तुकोबारांनी सांगितलं हे देवाचं देणं आहे. हे तो देणे तुमचे देवा, हे तो देणे तुमचे देवा, घ्यावे अखंडित सेवा, 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 घ्यावे अखंडित. हे तो तुमचे देणे देवा, घ्यावी अखंडित सेवा, घ्यावी अखंडित सेवा, घ्यावी अखंडित जगद्गुरु तुकोबारायांनी वर्णनच केलेले आहे. गायनाचे रंगे शक्ती अद्भुत हे अंगे. हे खरंय म्हणले, पण देवा हे देणं कोणाचं आहे? कोणाचं देणं आहे? गायना करता असणार अनेक जण प्रयत्न करतात, पण शक्य होईल सांगता येत नाही. म्हणून आमच्या तुकोबारायला म्हणावं लागलं हे तो देणे तुमचे देवा, हे तुमचं देणं आहे, तुम्ही दिलेलं आहे. आणि म्हणून माझ्याकडून दिलेल्या या गुणानं माझ्याकडून तुमची सेवा करून घ्या, घ्यावी अखंडित सेवा. आणि हे सेवा करत असताना माझ्या जीवनामध्ये या सेवेला कमी कधीही पडू नये. नेघे उतार चढते, माझ्या या सेवेला असणारं कधी रिवर्स गिअर पडू नये, माझी सेवा मागे येऊ नये, पुढे असणारी वाढत जावी. म्हणून गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं आपल्या भागामध्ये सुंदर असं नाव आहे, आदरणीय महाराजजी तेही सेवेकरता उपस्थित आहेत. आपण गावातलीच महाराज मंडळी ना, गावातील असणारे हरिभक्त परायण महाराज मंडळी, वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध मंडळी, श्रवणाकरता असणारे ऋषी महाराज करंजा, आदरणीय श्री ऋषी महाराज. कोणतं गाव? करंजाळा. बरं, तेही असणारे या ठिकाणी सेवेकरता आवर्जून उपस्थित झाले. आता महाराज मंडळी संपूर्ण आहेत, फार म्हणजे प्रेमाचे असणारे प्रेमळ व्यक्तिमत्व आहेत. पण आता आपल्या भागामध्ये जास्त येणं नसल्यामुळं अजून काही घसट असा परिचय सर्वांचा नाही आहे. त्यामुळे सर्व वारकऱ्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेकडे वळतो. विठाला सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय, तुकोबारायांचा हा अभंग आहे. तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्मा पंढरीनाथाच्या स्वरूपाचं वर्णन करतात. देव कसा आहे, देव किती सुंदर आहे, देव कसा आहे, सुंदर आहे. आपण गेल्या वर्षी पाहून आलो, कसा आहे देव, सुंदर आहे. कोणाला सुंदर म्हणावं, काय म्हणावं, 2-3 पद्धतीनं व्याकरणाच्या दृष्टीने आपण व्याख्या पाहून आलो. मला तो विषय पुन्हा मांडायचा नाही. मग सुंदर कोण आहे? भगवान परमात्मा सुंदर आहे. पण गंमत अशी आहे, देव सुंदर आहे, पण देवाचं कोणतं रूप सुंदर आहे हेही विषय महत्त्वाचा आहे. संत वाङ्मयानं देवाच्या स्वरूपाचा विचार करत असताना कोणत्या देवाचं स्वरूप सुंदर आहे आणि कोणत्या देवाचं स्वरूप सुंदर नाही याचा विचार संत वाङ्मयामध्ये संतांनी केला. आता सुंदर कोण आहे आपल्याला माहिती आहे आणि तो असणारा विषय पुढे येणार आहे. पण आजच्या चिंतनामध्ये मला हा विषय मांडायचा आहे की सुंदर कोण नाही. सुंदर देव आहे, अभंगात वर्णन आहे, पण सुंदर कोण नाही याचा विषय मांडायचा. तुम्ही म्हणता महाराज अभंगात सुंदराचं वर्णन आहे, तुम्ही सुंदर कोण नाही याचा विषय का मांडता? त्याचं कारण हे आहे, त्याच्याकरता संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी अभंगच दिलेला आहे. सुंदर कोण नाही त्याच्याकरता तो मांडायचा, आपल्या मनचं नाही. विठाला त्याच्याकरता असणार. संतांनी सांगितलंय सुंदर कोण आहे आणि संतांनी सांगितलं सुंदर कोण नाही. कोण सुंदर नाही, कोणते अवतार सुंदर नाही येतं संत वर्णन करतात. नामदेव महाराज वर्णन करतात, वैकुंठे पाहे तव चतुर्भुज दिसे, परे सुंदर रूप तेथे नाही. नामदेव महाराजांचा गाथा पहा. नामदेव महाराज गाथ्यामध्ये वर्णन करत असताना सांगतात भगवान परमात्मा सुंदर नाही. कोणतं रूप सुंदर नाही याचा अर्थ नाहीच असं नाही, पण या पंढरपूरच्या पांडुरंगापेक्षा असणारं कमी आहे. कोणतं रूप सुंदर नाही आहे त्याचं वर्णन नामदेव महाराज करतात. आम्ही वैकुंठाला गेलो आणि वैकुंठाला गेल्याच्या नंतर वैकुंठातला भगवान परमात्मा आम्ही पाहिला. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिबिरध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. भगवान वर्णन करतात असा भगवान परमात्मा जो आहे शांताकार, शांत स्वरूप भगवंताचा आहे. भुजगशयनं सापावर झोपलेले भगवान परमात्मा आहे.
शांताकारं भुजगशयनं पद्मनाभम, ज्या भगवान परमात्म्याच्या नाभीमधून कमळ निघालेलं आहे. सुरेश्वरून सगळ्या असणाऱ्या देवांचे ईश्वर भगवान परमात्मा श्री विष्णू वैकुंठामध्ये झोपलेले आहेत. पण वैकुंठामध्ये ज्यावेळेस आम्ही परमात्मा श्री विष्णूच्या दर्शनाकरता गेल्याच्या नंतर आम्ही देवाकडे पाहिलं, पण आम्हाला असणारा देव सुंदर वाटला. देव थोडा वेगळा वाटला आम्हाला. देव आम्हाला सुंदर वाटला नाही. महाराज, देव सुंदर न वाटण्याचं कारण काय आहे? वैकुंठी पाहे तव चतुर्भुज दिसे. भगवान परमात्म्याला किती हात आहेत वैकुंठामध्ये? 4 हात भगवान परमात्म्याची वैकुंठामध्ये आहेत. म्हणून भगवान परमात्म्याला चतुर्भुज असं म्हटलेले. देव कसा आहे? चतुर्भुज आहे. तसं पाहिलं तर देवाला अनेक हात आहेत. आरते अनंत भुजा. देवाला असणारे अनेक हात आहेत. सहस्त्रकर असं भगवान परमात्म्याकरता नाव आलेलं आहे. देवाला डोळेही अनेक आहेत. सहस्रशिरिखा, सहस्रपूरक, सहस्राक्ष, सहस्रपाद. शुक्ल यजुर्वेदाच्या पुरुषसूक्तानं भगवान परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. भगवान परमात्म्याला डोळेही अनेक आहेत. भगवान परमात्म्याला हातही अनेक आहेत. भगवान परमात्म्याला पायही अनेक आहेत. भगवान परमात्म्याला मुखही अनेक आहेत. असा भगवान परमात्मा अनेक आहे. देवाला हात किती येतं मग वैकुंठामध्ये? 4 हात भगवान परमात्म्याने धारण केले. चतुर्भुज भगवान परमात्मा आहे. 4 हाताचा भगवान परमात्मा पाहिला. काय काय 4 हातामध्ये देवानं धारण केलं? संत श्रेष्ठ एकनाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये त्याचं वर्णन करतात. देवाच्या 4 हातामध्ये काय काय आहे. देवानं 4 आयुध धारण केले. त्या 4 आयुधाचं असणारं महात्म्य काय? 4 आयुधाचं फल काय? 4 आयुध करतात काय? याचं वर्णन संत श्रेष्ठ नाथराया नाथ भागवतामध्ये वर्णन करतात. चक्रे अभिमानाचा करी चेंदा. नाथराया नाथ भागवतामध्ये म्हणतात देवाच्या हातामध्ये चक्र आहेत. देवाला चक्रधर असं म्हणतात. भगवान परमात्मा चक्रधर आहे. त्या चक्रानं काय करतो? चक्रे करी अभिमानाचा चेंदा. देवाकडे असणारा जो भक्त दर्शना करता येतो ना, भगवान परमात्म्याला भक्ताचा अभिमान सहन होत नाही. आणि त्या चक्राच्या माध्यमातून भगवान परमात्मा काय करतात? त्या असणाऱ्या भक्ताचा अभिमान नाहीसा करतात. चक्रे अभिमानाचा करी चेंदा. भगवान परमात्म्याच्या हातामध्ये गदा आहे. त्याला कौमुदकी नावाची गदा असं म्हणतात. त्या गदेला भगवंताने हातामध्ये का धारण केलं? नाथराया म्हणतात मोह ममता छेदी गदा. देवाच्या हातामध्ये असणारं जी गदा आहे, ती गदा त्या ठिकाणी भक्ताच्या अंतःकरणातला मोह आणि ममता नाहीशी करण्याकरता आहे. देवाच्या हातामध्ये 3रं आयुध आहे, ज्याला शंख असं म्हणतात. शंखे उदबोधे निजबोधा. नाथराय म्हणतात देवाच्या हातामध्ये कमळाचं फूल आहे. कोणी दिलं व देवाला? देवाला कमळाचं फूल कुणी दिलं? त्याचं वर्णन पाहायचं असेल तर श्रीमद भागवत वर्णन करतं. श्री गजेंद्रानं असणारं काय केलेलं आहे? देवाला हे कमळाचं फूल दिलेलं आहे. कमळाचं फूल घेऊन भगवान परमात्म्याच्या दिशेनं फेकलं. त्यावेळेस भगवान परमात्म्यानं ते स्वीकार केलं. आणि अजूनही असणारं भगवान परमात्मा कमळ हातामध्ये वागवतो. ते कमळ कशा करता आहे? तो शंख कशा करता आहे? शंखे उदबोधी निजबोधा. शंख सांगत होतो. शंखानं भगवान परमात्मा असणारं काय करतो? आपल्या भक्ताला ज्ञान देतो. ज्ञान. देवाजवळ जो शंख आहे तो ज्ञान देणार आहे. म्हणतात महाराज कशावरून? ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. ना तरी मधुवनी जैसे केले ध्रुवाचे कपोल शंखे शिवतले. त्या मधुवनामध्ये ध्रुव महाराजाला तपश्चर्या ध्रुव महाराजांनी 6 महिने केली. भागवतानं वर्णन केलेलं आहे. आणि तपश्चर्या केल्याच्या नंतर भगवान परमात्मा समोर प्रगट झाली ध्रुव महाराजाच्या. ध्रुव महाराज भगवान परमात्म्याकडे पाहत आहेत. आणि पाहत असताना देवाकडे पाहत राहिले, पण तोंडामधून शब्दच फुटायना. बोलाव काय? देवाचं वर्णन काय करावं? देवाचं वर्णन करता येत नाही. आणि अशा वेळेस भगवान परमात्म्यानं शंख घेताना आपल्या हातातला शंख ध्रुव महाराजाच्या गालाला लावला. गालाला ध्रुव महाराजाच्या शंख लावल्याबरोबर ज्ञानोबा म्हणतात वेदालाही मागे टाकणारे बोल ध्रुव महाराज बोलायला लागले. त्याचा अनुवाद सुंदर अशा प्रकारे श्री शुकाचार्य भागवतामध्ये करतात. योंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वदाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. या आख्या श्लोकाचा जशाला तसा अनुवाद आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी एका अभंगामध्ये केला. आपुलिया बळे नाही मी बोलत, आपुलिया बळे नाही मी बोलत, आपुलिया बळे नाही बोलत, आपुलिया बळे नाही बोलत. सखा कृपावंत वाचा त्याची, सखा कृपावंत वाचा त्याची आपुलिया बळे नाही मी
बोलत आपुलिया बर नाही वे बोलत वर्णन करतात. आपुल्या बळे नाही मी बोलत. कोण बोलून घेतो? सखा कृपावंत वाचा त्याची. तुका म्हणे माझे कोणी वदविली वाणी आणि प्रसादा वाचोनी तुमचिया विठ्ठला. भगवान परमात्मा बोलून घेतो. हे शंख जो आहे गालाला लावल्याबरोबर ज्ञान भक्ताला प्राप्त होतं. शंखे उदबोधे निजबोधा. कमळ कशा करता आहे? कमळे निज भक्त सदा पूजी. नाथराया म्हणतात भक्त भेटला की हातातलं कमळ घ्यायचं आणि कमळ घेऊन त्या भक्ताला व्हायचं. हातीचे लीला कमळे पूजुतया. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. देवाला 4 हात, 4 हातामध्ये देवानं असणाऱ्या या 4 गोष्टी धारण केल्या. देव सुंदर का नाही? त्याचं कारण एक आहे, देवाच्या हातामध्ये चक्र आहे, देवाच्या हातामध्ये गदा आहे. हे सगळे हाणामारीचे लक्षण येतं. संत म्हणले आम्हाला काय हाणामारीचं काही पटत नाही. संतांनी कोणाला मारलं नाही आणि मारणं संताला पटत नाही. संत म्हणतात दुष्ट न मरो. मग कोण? जे खळांचे व्यंकटी सांडो त्यांच्यातला वाईटपणा जावो हे संतांचं असणारं ब्रीद आहे. आणि म्हणून ज्ञानोबा आदी संतांना असणारं ते काय बरं वाटत नसावं म्हणून ज्ञानोबा आदी संत म्हणतात आम्हाला असणारं ते रूप आवडत नाही. म्हणजे 4 हाताचं रूप आम्हाला पटत नाही. वैकुंठे पाहे तव चतुर्भुज दिशे परे सुंदर रूप तेथे नाही. महाराज नुसतं वैकुंठालाच गेले पाहिलं काय? तिथं तुम्हाला भगवान परमात्मा सुंदर दिसला नाही. अजून कुठं देवाला पाहिलं आणि देव तुम्हाला कुठं सुंदर दिसला नाही आम्हाला जरा सांगा. नामदेवराया वर्णन करत असताना सांगतात क्षीरसागरे पाहे तव तेथे निद्रिस्त परे सुंदर रूप तेथे नाही. नामदेव महाराज गाथ्यामध्ये वर्णन करतात भगवान परमात्म्याच्या दर्शनाकरता आम्ही क्षीरसागरामध्ये गेलो. भगवान परमात्मा क्षीरसागरावर झोपलेला आहे. क्षीरसागराच्या ठिकाणी शेषावर भगवान परमात्म्याचं आसन आहे. देवाला पाहिलं पण आम्हाला काय सुंदर वाटलं नाही. का? म्हणजे झोपी गेलेला होता. कारण की झोपी गेलेला देव असणार कधी यायचं काय व्हायचं. आणि कधी कधी देवाला उठवणंही भगवान परमात्मा उठत. देवाला उठवायचा प्रयत्न केल्याच्या नंतर भगवान परमात्मा असणार त्या ठिकाणी येतीलच असं नाही. उठवण्याकरता देवाला वेळ लागतो, वशिला लावावा लागतो. म्हणून तर असणारा आमच्या काकड्यामध्ये वर्णन करत असताना वर्णन केलेलं आहे. शेजे हालवुनी जागी करा देवराया. शेजे हालवुनी जागी करा देवराया. राही रखमाबाई तुम्हा एवढ्या. काकड्याच्या माध्यमातून उठवायला लागले. देवा उठा ना, उठा पांडुरंगा. प्रभात समयो पातला वैष्णवाचा मेळा गुरुडपारी दाटला. ओठवरे निद्रा आता उठा परेश. देव उठायनात ना. झोपल्याला देव काय लवकर उठवतो का? भगवान परमात्मा लवकर उठण्याकरता तयार नाहीत. मग रुक्मिणी आई साहेबाला म्हटले राही रखमाबाई तुम्हा येऊ द्या दया. पण उठवत असताना कसं उठवा म्हणून सांगितलं. आमच्या भागामध्ये मोठं रत्न वारकरी रत्न होऊन गेलं. परमपूज्य आदरणीय वैकुंठवासी साहेबराव महाराज कोठाळकर. तुम्हाला कोणाला माहीत असतील नसतील मला माहीत नाही. आता वर्ष होऊन गेलं. तुकोबारायांच्या प्रस्थानाच्या याच्यात गेल्या वर्षी त्यांचं देहावसान झालं. फार मोठी असणारी विभूती आमच्या भागामध्ये होऊन गेली. जुन्या काळामध्ये सुंदर प्रकारे असणारं कीर्तन वगैरे करायचं ते सांगायचे. त्यांचे वाक्य असायचे. आदरणीय श्री साहेबरावजी महाराज सांगायचे आई साहेब रुक्मिणी त्यांना भगवान परमात्मा पंढरीनाथाला उठवायचं आहे. पण उठवत असताना कसं उठवतात? मालकाला उठवण्याचं
त्या ठिकाणी काय पद्धती आहे ते सांगायचे. अभंगामध्ये चरणे शेजे हलवुनी जागे करा देवराया. देवाला हलवून जागं नाही करायचं. काय शब्द आहे? अभंग बारक आहे ना पहा काकड्यामध्ये. सगळ्यांच्या पाठामध्ये जवळजवळ ऐकू ऐकू अभंग आला असेल, पाठ झाला असेल. देवाला उठवायचं पण देव हलवून देवाला नाही उठवायचं. मग मालकाला उठवत असताना कसं उठवावं तुकोबाराय वर्णन करतात. मालकाला गदा गदा हलून भिव घालू नये. नेमकं झालंय काय? ज्या आसनावर मालक झोपलेले, ज्या साधनावर मालक झोपलेले ते साधन ते असणारे त्या ठिकाणी अशी बाज असेल, शेज असेल, अंथरूण असेल ते हलवायचं आणि ते हलवून मालकाला उठा म्हणायचं. शेजे हलवुनी जागे करा देवराया. देव झोपलेला भगवान परमात्मा लवकर येईल का न येईल ही एक शाश्वती नाही. आणि दुसरं कारण म्हणजे भगवान परमात्मा जो झोपलेला आहे तो झोपलाय कशावर? सापावर झोपलेला आहे ना. सामान्य भक्तानं त्याच्याकडे जायचं. साधं जरासं का असणारं किरडू पाहिलं पर जाऊ द्या. कधी कधी साप पण नसतो, रज्जू सर्प भासतो. दोरीवर सर्प भासल्याच्या नंतर माणूस त्या ठिकाणी मला टणकन उडत एकदम पाहिल्याच्या नंतर. साधा साप पाहिला तरी तुमच्या आमच्यासारखे घाबरतात. आणि एवढा 1000 फणाचा असणारा तो शेष एवढा पाहिल्यावर कोणाचा लाग आहे तिथं जाण्याचा. आणि त्याच्यामुळं असणारं देव म्हणायला लागले त्या ठिकाणी. नामदेव महाराज म्हणतात, आहा क्षीरसागरी पाहे परे तेथे निद्रिस्त सुंदर रूप तेथे नाही. आम्हाला देवा तुमचं तेही रूप असणारं आवडत नाही का? ते रूप सुंदर नाही, ते रूप हे आम्हाला कुठंतरी कमतरता वाटते. मग महाराज कोणतं रूप तुम्हाला सुंदर वाटतं? नाही नाही, अजून 1-2 सांगायचे राहिलेत. सुंदर कोणतं वाटतं नंतर सांगतो, पण अजून ऐकून घ्या मला कोणतं रूप सुंदर वाटत नाही. नामदेव महाराज वर्णन करतात, द्वारके पाहे तव पाताळी चरण परी सुंदर रूप तेथे नाही. नामदेव महाराज म्हणतात द्वारकेमध्ये जर भगवान परमात्म्याला पाहिलं तर देवाचे पाय पाताळामध्ये आहेत. भगवान परमात्मा असणारा तिथंही सुंदर नाही. थोडी गंमत आहे. गंमत अशी आहे, भगवान परमात्मा द्वारकेला गेले का नाही कधी? एखाद्या ट्रिपला वगैरे गेले असतं हां, आपल्या इकडून कोणीतरी नेत असेल ना दर्शनाला. 4 धाममध्ये येतील द्वारका. 4 धाम झाले असतील बऱ्याच जणांचे. द्वारकेला असणारे भगवान परमात्म्याचे चरण पाताळाला कसे आहेत काय आम्हाला असणारे काय माहीत नाही. या कथेचं वर्णन करत असताना स्कंद पुराणानं याचं वर्णन केलेलं आहे. कथाकल्पतरू नावाचा असणारा ग्रंथ आहे, त्या ग्रंथानं याचं वर्णन केलं. द्वारकेचा भगवान परमात्म्याचं जे स्वरूप सांगितलं या अभंगामध्ये ते सुंदर का नाही? त्याचं कारण एक आहे. एक वेळेचा प्रसंग आहे. कुश नावाचा दैत्य द्वारकेच्या ठिकाणी राहत होता. द्वारकेच्या ठिकाणी त्याचं वास्तव्य नित्यानं राहणं, नेमानं राहणं. आणि द्वारकेमध्ये समुद्र आहे. त्या समुद्राचा आणि गोमती नावाच्या नदीचा संगम आहे. त्या संगमावर स्नान करण्याचं मोठं पुण्य सांगितलेलं आहे. त्या संगमामध्ये समुद्र आणि नदीचा संगम आहे. आणि त्या ठिकाणी स्नान करण्याचं मोठं महत्त्व आहे. त्या स्नानाकरता दुर्वास नावाचे महर्षी गेल्याबरोबर त्या कुश नावाच्या दैत्याच्या सेवकांनी दुर्वासांना मारलं. कारण की जे पापी माणसं आहेत त्याला देव काय, संत काय, साधू काय, ग्रंथ काय त्यांच्या दृष्टीनं असणारं त्या ठिकाणी सगळे सारखेच. दुर्वास महाराजांना मारल्याच्या नंतर राग आला, वाईट वाटलं, शाप द्यावा वाटला. शाप दिला नाही. का दिला नाही? शाप देणं सोपं नसतं बरं का. खरं सांगायचं का, आपण बोलता बोलता असणार मायमावले असतील किंवा माणसं असतील, बोलता बोलता माणूस म्हणून जातो तुमचं वाटुळं हो. काय म्हणतं माणूस? तुमचं वाटुळं हो, अमक्याचं वाटुळं हो, तमक्याचं वाटुळं हो, त्याचं धड होऊ नये, त्याचं चांगलं होऊ नये, हे असं म्हणतो का नाही. आता तुमच्या इकडे थोडी भाषेची ट्युनिंग वेगळी असल्यामुळं म्हणतात, पण वेगवेगळे शब्द काय असतील वापरून म्हणतात, म्हटलं जातं. काय काय असं बोलतो आपण. आता भाषा वेगळी असेल, मी तुम्हाला आधीच सांगितलं. पण बोलत असताना आपण या गोष्टीचा विचार करत नाही. जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात, दिले चाले वाचा दिले चाले वाचा क्षय मागिल्यात पाचा, क्षय मागिल्यात पाचा. क्षय मागे
चाले वाचा आणि क्षय मागिल्या तपाचा. आपण बोलत असताना म्हणतो एखाद्याचं वाटुळं व्हावं, पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आपण जर म्हटलं एखाद्याचं वाटुळं व्हावं तर आपण केलेलं पुण्य ते बोलणं खरं करायला लागतं आणि त्याच्यामुळं केलेलं पुण्य संपतं. म्हणून जरा बोलत असताना आपण आपल्या तोंडाला आवर घातली पाहिजे. बोलत असताना जरा विचार करून बोललं पाहिजे की जेणेकरून तुकोबाराय म्हणतात तसं मागचं पुण्य जर संपायचं नसेल तर चांगलं बोलावं लागेल. दुर्वास महर्षी विचार करता शाप देवा तर आपलं असणारं पुण्य जाईल. जाऊ द्या, शापच द्यायचं नाही, देवाकडे चला. भगवान परमात्मा श्री विष्णूकडे जातात, प्रार्थना करतात, महाराज माझ्यावर कृपा करा, मला त्या संगमावर स्नान करायचे, दैत्य मला स्नान करू देत नाही. काय करावं? भगवान विष्णू म्हटले प्रार्थना करा. बळीच्या असणाऱ्या दारामध्ये दुर्वास महर्षी जातात, भगवंताला म्हणतात चला माझ्याबरोबर. भगवान म्हणतात शक्य नाही राजा, बळीला विचारा, त्याच्या ताब्यामध्ये आहे. भगवान परमात्मा असणारं त्या ठिकाणी देवाच्या ताब्यामध्ये असतो. भागवतानं वर्णन केलेले अहम भक्त पराधीनो हे अस्वतंत्र द्विजः. भागवत वर्णन करतं राजा अंबरीशाच्या कथेमध्ये. भगवान परमात्मा स्वतः सांगतात, काय सांगतात? मी असणारा अस्वतंत्र, स्वतंत्र नाही. मी कोणाच्या अधीन आहे? मी भक्ताच्या अधीन आहे. त्या भक्ताच्या सोबत राहतो, भक्ताच्या असणाऱ्या संगतीमध्ये राहतो, भक्ताला सोडून कुठेही जात नाही. भक्ताच्या जवळ माझं राहणं आहे. आणि या बळीला वचन दिल्यामुळं बळीला सोडणार नाही. बळी म्हणला मी सोडणार नाही. का सोडणार नाही? देव गवसतच नाही. भगवान परमात्मा सापडतो का? देवाला सापडायचे प्रयत्न केले तरी देव सापडत नाही. भागवतामध्ये यशोदामाई ज्यावेळेस भगवान परमात्म्यानं चोरी केली, चोरी केल्याच्या नंतर भगवान परमात्मा पळतायत, यशोदामाईला राग आला. आपल्या घरी चोरी केली. यशोदामाईनं हातामध्ये काठी घेतली आणि काठी घेऊन यशोदामाई त्या भगवान परमात्मा कृष्णाच्या पाठीमागे लागतात. पाठीमागे लागल्याच्या नंतर असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणतात थांब तुला आत्ता पकडते. फार यशोदामाई पळाल्या, पण देव हाताला आला का? देव हाताला आला का? देव सापडला का? देव हाताला आले. आमचा आजच विषय शिवपुराणामध्ये झाला. भगवान परमात्मा हाताला आल्यासारखा वाटतो, पण देव हाताला येत नाही. आणि एकदा का भगवान परमात्मा हाताला आला मग त्याला पाहण्याचं काम नाही. महाराज वर्णन करतात हरी आला हाता मग कैचे भय चिंता. एक भगवान परमात्मा हाताला आल्यावर काय चिंता आहे? देवाला असणारं त्या ठिकाणी सापडायचा प्रयत्न करतो, पण भगवान परमात्मा असणारं सापडल्या जात नाही. विठाला विठाला राजा बळी असणारं म्हणायला लागले मी देवाला देणार नाही. माझ्या भाग्याईनं पुण्याईनं मला देव प्राप्त झाला. तुम्हाला देऊन असणारं पुन्हा गेला देव तिकडून तिकडं तर काय करायचं? शेवटी गेले, वामनाला प्रार्थना केली, महाराज कृपा करा, काहीतरी असं करा की जेणेकरून माझं संकट निवारण करा, मला स्नान करता येईल. त्यावेळेस असं वर्णन स्कंद पुराणानं केलेलं आहे. वामन भगवंत पाताळामध्ये होते. सुतळ नावाचा लोक आहे आणि त्या लोकामधून वामन भगवंताने आपलं रूप वाढवायला सुरुवात केली. आणि वाढता वाढता द्वारकेच्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं मुंडकं असं वरी पृथ्वी फोडून आलं. आणि पृथ्वी फोडून वरी आल्याच्या नंतर भगवान परमात्म्याचे पाय पाताळाच्या ठिकाणी येत. भगवंताचं मस्तक द्वारकेच्या ठिकाणी पृथ्वी फोडून वरी आलेला आहे टावका काढून. आणि अशा वेळेस कुश नावाच्या दैत्याचा वध भगवान परमात्मा करतायत आणि त्या ठिकाणी दुर्वासाला स्नान करायला भेटतंय. ही कथा स्कंद पुराणाने त्या ठिकाणी असणारं पुन्हा कथाकल्पतरू ग्रंथानं सांगितलेली आहे. सांगायचा मुद्दा हा आहे, देवाचे चरण कुठे येतं? देवाचे चरण कुठे येतं? भगवान परमात्म्याचे चरण आहेत पाताळाला. देवाचं मुंडकं आहे द्वारकेमध्ये. आणि जर आपल्याला देवाच्या पाया पडा वाटलं तर मग उडी टाकायची का कुठं जायचं, काय करायचं, काय करता येईल? म्हणून भगवान परमात्मा आमचा पंढरपूरचाच बरे. का पंढरपूरचा असणारा बरे? कारण की त्या भगवान परमात्म्याचे पाय असणारं तिथंच विटेवर आहेत. तो भगवान परमात्मा विटेवर उभा आहे आणि विटेवर उभा असल्यामुळे त्याचे पाय एकीकडून तो एकीकडं असा नाही. समचरण दृष्टी विटेवरे साजेरे तेथे माझे हरिवृत्ती राहू. भगवान परमात्मा तिथं असणारा उभा आहे. म्हणून आम्हाला त्या ठिकाणी द्वारकेचं रूप चांगलं वाटत नाही. द्वारके पाहे तव पाताळी चरण
परी सुंदर रूप तेथे नाही. पुढे नामदेवराया वर्णन करतात, हृदयी पाहे तवा व्यक्तची दिशे परी सुंदर रूप तेथे नाही. नामदेवराया म्हणतात, देवाला आम्ही पाहायचा प्रयत्न केला. कुठं पाहायचा प्रयत्न केला? हृदयामध्ये. पण हृदयामध्ये भगवान परमात्मा अव्यक्त आहे. दिसतो का? हृदयातला देव दिसतो का? हृदयातला देव तुम्हाला आम्हाला असणारं दिसत नाही. आपल्याही हृदयातला दिसत नाही आणि समोरच्याच्या दिसत नाही. विठाल विठाल. भगवान परमात्मा हृदयामध्ये आहे. हो, हृदयामध्ये आहे, प्रत्येकाच्या आहे. भगवान स्वतः सांगतात, भगवान ईश्वर सर्वभूतानां हृदयेशे अर्जुन तिष्ठती. हृदयेशे, हृदय, हृदयामध्ये भगवान परमात्मा तुमच्या आमच्या राहतो. हृदयेशे अर्जुन तिष्ठती ब्राह्मयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. भगवान गीतेमध्ये असणारं वर्णन करतात, तो भगवान परमात्मा हृदयात राहतो. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्ट. देव कुठं राहतो? 15वा अध्याय असणार, पाठ करून घेतला असेल ना. भगवान परमात्मा असणार त्या ठिकाणी कुठं राहतो? सर्वस्य चाहम. भगवंताला विचारलं कुठं राहता? भगवान म्हणले हृदय सन्निविष्ट, हृदयामध्ये राहतो. बरं, मग आमच्या हृदयामध्ये तुम्ही राहता, कोणत्या रूपामध्ये राहतात? अहमच्या रूपाने राहतो. जे मी 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 आपण म्हणतो ना, हे मी म्हणणारे आपण नाही. मी म्हणणारा भगवान परमात्मा आहे. मी मी म्हणतो आपण, पण मी म्हणणारे मी कोण नाही. मी म्हणजे भगवान परमात्मा आहे. म्हणून कोणत्या स्वरूपात राहतो? सर्वांच्या हृदयात राहतो. पुन्हा असणारं अहम या रूपानं राहतो. आणि पुन्हा जवळ असूनही मी तुम्हाला का दिसत नाही? तर भगवान सांगतात, अहम सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो. सन्निविष्ट शब्दाचा अर्थ होतो मी फार जवळ आहे. देव लांब आहे का आपल्यापेक्षा? भगवान परमात्मा आपल्यापेक्षा लांब नाही, आपल्यापासून लांब नाही. देव आपल्याकरता असणारं त्या ठिकाणी जवळ आहे. पण जवळ असलेला भगवान परमात्मा दिसत नाही. का दिसत नाही? लई जवळ आहे म्हणून दिसत नाही. सांख्यशास्त्र नावाचं शास्त्र आहे 6 शास्त्रापैकी. त्या शास्त्रानं वर्णन करत असताना देव का दिसत नाही याचे 5-7 कारणं सांगितलेले आहेत. आपल्याला त्याचं संपूर्ण चिंतन करायचं नाही. फक्त एकच सांगायचं, देव जवळ आहे. जवळी विठ्ठल रखुमाई. बाप आणि काय सांगा ना, नाटाचं प्रमाण काय नाही नाही, जवळी विठ्ठल रखुमाई. भगवान परमात्मा कसा आहे? जवळ आहे. बाप बंधू, बहीण बंधू, बाप आई, सकळ गोताची साई. आणि करीवाई काय काही का असं आपल्या कामापुरतं सापडलं ना. भगवान परमात्मा जवळी विठ्ठल रखुमाई. देव कसा आहे? देव असणारा सर्वांच्या जवळ आहे. किती जवळ आहे? किती जवळ आहे? आपणच भगवत स्वरूप आहोत. आपल्या अंतःकरणात देव राहतो. भगवान परमात्मा एवढा असणारा जवळ आहे. आणि नियम असा आहे, एकदम जवळची वस्तू माणसाला दिसत. कधी कधी सगळ्याचे नावं घेण्यात येतात, पण जवळच्याचे नावं घेण्यात येत दिसत नाही. जवळचे घरी कार्यक्रम असला सगळ्याला निमंत्रण देण्यात येतात, पण जवळचा माणूस हुकवतो. अजून जवळचं उदाहरण सांगायचं का? इथं पडलेलं सगळं दिसतं, पण डोळ्यात गेलेलं आपल्याला दिसतं का? आपल्या हा लांब कशाला? आपल्या डोळ्यामध्ये कचरा गेला, आता डोळ्याच्या समोर कचरा धरल्यावर दिसतो, मग डोळ्यात गेल्यावर तर अजून चांगला झूम होऊन दिसायला पाहिजे. हा आता जवळ गेल्यावर म्हटल्याच्या नंतर अजून स्पष्ट दिसायला पाहिजे, पण डोळ्यातलं दिसतं का? डोळ्यातलं असणारं दिसत नाही. याचा अर्थशास्त्रकार सांगतात, अतिसामिप्यात भगवान परमात्मा फार जवळ आहे म्हणून आपल्याला दिसत नाही. किती जवळ आहे? हृदय पाहे तव अव्यक्ताची दिशे. भगवान परमात्मा हृदयामध्ये राहतो, अव्यक्त असा आहे. देवाच्या 2 रूपाचं असणारं वर्णन ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये करतात. व्यक्त आणि अव्यक्त एक तूची निभ्रांत, भक्ती पाविजे व्यक्त अव्यक्त योगी. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायामध्ये वर्णन करतात. व्यक्त आणि अव्यक्त हे भगवान परमात्म्याचे 2 रूप आहेत. व्यक्त म्हणजे सगुण आणि अव्यक्त म्हणजे असणारं निर्गुण असा भगवान परमात्मा. भक्ती केल्याच्या नंतर सगुण भगवान परमात्मा हातामध्ये येतो आणि अव्यक्त योगे, योगाच्या माध्यमातून अव्यक्त असा भगवान परमात्मा आपण जाणल्या जातो. पातंजली योगसूत्रामध्ये वर्णन करत असताना महर्षी पतंजली वर्णन करतात, योगश्चित्त वृत्ती निरोध. चित्त एकाग्र केलं, चित्ताच्या वृत्ती असणाऱ्या त्या ठिकाणी आकळल्याच्या नंतर भगवान हृदयातल्या भगवान परमात्म्याचं दर्शन होतं. विठाला विठाला. म्हणून व्यक्त आणि अव्यक्त भगवान परमात्म्याचे रूप आहेत, पण अव्यक्त असा हृदयातला भगवान परमात्मा तुम्हाला आम्हाला दिसत नाही. जवळेचा आहे परे भेटे ना. भगवान परमात्मा जवळ आहे, पण भगवान परमात्मा आपल्याला असणारं भेटत नाही. म्हणून महाराज वर्णन करताना म्हणतात, हृदय पाहे तवा व्यक्ताची दिशे परी सुंदर रूप तेथे नाही.
नामा म्हणे ऐसा सर्व गुण संपन्न आणि पंढरी उभा शोभतसे. नामदेव महाराज म्हणतात असा भगवान परमात्मा आम्ही कुठं पाहिला? वैकुंठात पाहिला, सुंदर नाही वाटला. आम्ही क्षीरसागरात पाहिला, सुंदर नाही वाटला. आम्ही द्वारकेत पाहिला, सुंदर नाही वाटला. आम्ही हृदयात पाहिला, हृदयातला सुंदर नाही वाटला. आम्हाला सुंदर वाटला तो भगवान परमात्मा विटेवरचा. आणि नामदेव महाराजाला सुंदर वाटलेला भगवान परमात्मा विटेवरचा. नामदेव महाराज म्हणतात तो मला सुंदर वाटतोय. तो कोबारा म्हणतात नुसतं नामदेव महाराजाला तो सुंदर नाही वाटत, तो मलाही वाटतो प्रथम चरण. सुंदर ज्ञाना ओ मेरे देवारी, सुंदर ज्ञाना ओ मेरे देवारी. टाळी वाजवा बसलेले भजन करा. सुंदरत ज्ञाना उभे विटेवारी, सुंदरत ज्ञाना उभे विटेवारी. हरि कर कटेवरी देवनिया, कर कटेवारी, कर कटेवरी देवनिया, कर तुलसी हार गला आसे पीतांबर, तुलसी हार गला आसे पीतांबर. सर्वांनी टाळ्या वाजवा एकदा.
जागेत ना सगळे फार सुंदर सुंदर ते ध्यान उभे विटेवरी भगवान परमात्मा असणारा सुंदरी नामा म्हणे ऐसा सर्व गुण संपन्न पंढरी विटेवरी शोभतसे. भगवान परमात्मा पंढरपूरचा विटेवर असणारा आम्हाला शोभिवंत दिसतो. ज्या नामदेव महाराजांची पुण्यतिथी आपण साजरी करतोय, बरोबर आहे का नाही? कोणाची पुण्यतिथी? संत श्रेष्ठ नामदेव महाराजांची पुण्यतिथी असणारा आपण साजरी करतोय. संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ असणारा पंढरपूरला विलीन झाले. नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे वरे संत हिरे पाय देते. नामदेवराय वर्णन करतात, आम्ही याच्याकरता पायरीजवळ असणाऱ्या त्या ठिकाणी बसलेलो आहोत. संत मांदेआळी जी येईल त्यांनी आमच्या मस्तकावर पाय देवा. परमपूज्य आदरणीय ज्या गुरुजींकडे आमचं संस्कृतचं शिक्षण झालं, परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय गुरुवर्य परमहंस परिव्राजकाचार्य यतींद्र कुलतिलक स्वामी श्री भारतानंद गिरीजी, होळ संस्थान, तालुका केज, जिल्हा बीड. आदरणीय श्री गुरु स्वामीजी मोठे महात्मे आहेत. फार विद्यार्थी असणारे त्यांनी घडवलेले आहेत. परमपूज्य आदरणीय स्वामीजीकडे बृहत प्रस्थांतरही शिकवले जाते, प्रस्थांतरही शिकवले जाते. ज्यांना माहीत असेल त्यांच्याकरता आदरणीय स्वामीजी असणारं त्यांनी आपल्या मृत्यूपत्र म्हणा हे म्हणा जे असतं त्याच्यामध्ये असं सांगून ठेवलंय, लिहून ठेवलंय, माझी समाधी कुणीही बांधायची. प्रत्येकाला वाटतं माझी समाधी व्हावा, माझी पूजा व्हावा. नोहे नाथराया चिरंजीव पदामध्ये वर्णन करतात. त्याग केला पूज्यते कारणे सत्संग सोडवणे पूजा घेणे. नाथरायाने वर्णन केलं चिरंजीव पदामध्ये. कशा करता त्याग केला? लोकांनी पूजा करावं म्हणून त्याग केला, लोकांनी आमचं मंदिर बांधावं म्हणून त्याग केला, लोकांनी आमची समाधी बांधावं म्हणून त्याग केला. नाथांचे शब्द चिरंजीव पदामध्ये आहेत. पण परमपूज्य आदरणीय स्वामीजी वर्णन करतात, जसं नामदेव महाराजांनी पायरीला ठिकाणा मागितला तसं आदरणीय स्वामीजींनी सांगून ठेवले, माझं मंदिर बांधायचं नाही, माझी समाधी बांधायची नाही. जो कोणी माझं मंदिर बांधेल आणि जो कोणी माझी समाधी बांधेल त्याचं वाटोळं होईन. स्वामीजींनी शाप देऊन ठेवला आधीच, ज्यांच्याकडे आम्ही शिकलो. मला सांगायचं आहे, त्यांनी सांगितलं जो गुरुकुल आश्रम आहे त्या आश्रमाच्या दारामध्ये खड्डं खांदा आणि तिथं असणारं खड्डं खांदून मला तिथं पुरून टाका. येणाऱ्या जाणाऱ्या महात्म्यांचे पाय मला लागतील. विठाल विठाल. संत महात्मे असणारं पायरीच्या ठिकाणी राहण्याची इच्छा करतात आणि तुम्ही आम्ही असणारं डोक्यावर बसण्याची इच्छा करतो. असो पायाजवळ राहणारे असणारे संत येतं आणि त्या ठिकाणी डोक्यावर बसणारे आपण. दुर्योधनाचा प्रसंग आपल्याला ज्ञात आहे. दुर्योधन डोक्याजवळ बसला आणि अर्जुनजी पायाजवळ बसले. विठाल विठाल. संत श्रेष्ठ नामदेव महाराज निर्वाळा देतात. आम्हाला चांगला देव वाटला कोणता? कोणतं रूप आम्हाला चांगलं वाटलं? जे विटेवर भगवान परमात्मा उभा आहे ते रूप आम्हाला चांगलं वाटलं. पण गंमत अशी आहे, ज्या जातीतला जो आहे त्याला त्याच जातीतलं रूप आवडतं. जो ज्या योनीतला आहे त्याला त्याच योनीतलं रूप आवडतं. वर्णन जर करायचं आपल्याला झालं तर मनुष्याला असणारं त्या ठिकाणी स्त्रीचं सौंदर्य, पुरुषाचं सौंदर्य, मुलाचं सौंदर्य, नातवाचं सौंदर्य त्या ठिकाणी पुरुषाला आवडतं. पण इतर पुरुष वेगळा करून एखादी मांजर, एखादं कुत्रं जे आहे त्यांना असणारं त्या ठिकाणी आपलं सौंदर्य आवडेल असं नाही. रामायणामधला फार सुंदर प्रसंग आहे. कारण की ज्याच्या त्याच्या जातीतलं, ज्याच्या त्याच्या योनीतलं ज्याला त्याला सौंदर्य आवडत असतं. थोडं असणारं बोलायचं असेल, मांजरीला असणारं त्या ठिकाणी बोका आवडतो, बोक्याला मांजर आवडते. ती त्यांच्या जातीमधली असणारी आवड आहे. प्रत्येक जातीमधला विषय आहे तो, प्रत्येक योनीमधला विषय. रामायणामधला प्रसंग आहे, एक वेळ सगळ्या वानरांनी असणारं त्या ठिकाणी रावणाला मारलं. युद्ध झालं, रावण युद्धामध्ये मेला. माता सीतेला आणण्याचा प्रसंग आहे. अशी असणारी पालखी काढली. पालखीमध्ये माता सीतेला बिभीषणानं बसवलं आणि बसवल्याच्या नंतर बिभीषणजी त्या ठिकाणी चालताय समोर, पाठीमागं माता सीतेची पालखी. निघाल्याबरोबर काही वानराच्या लाईनीच्या लाईनी अशा उभ्या होत्या. कशा करता? 14 वर्ष रामप्रभूच्या सीतामाते करता असणारं त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राने त्या सीतामातेकरता सुंदर अशा प्रकारे राज्याचा त्याग केलेले असे रामप्रभू त्यांनी रावणाबरोबर युद्ध केलं आणि युद्ध करून त्या रावणाला मारलं, त्या सीतामातेकरता मारलं. तुम्ही आम्ही असणारे एवढे सगळेजण 18 पद्मवानर करती भुभुक्कार आरतीमध्ये वर्णन केलेलं आहे. आपल्या इकडं रामायण झालेले आहेत. आपल्या इकडं रामायणाचा प्रसार परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी मारुतरावजी महाराज दस्तापूरकर, बरोबर ना? आदरणीय महाराजांच्या काळामध्ये रामायणाची रेलचेल होती. आत्ता इकडं आहे का नाही मला माहीत नाही. आता सध्या आहेत का नाही चालू?
भावार्थ रामायण नाथांचे आहे ना, रामायण असणारं त्या ठिकाणी नाथांचंच आहे ना, बरं बरं, नाथांचं असणारं रामायण महाराज. नाथांच्या रामायणामध्ये 18 पद्मे वानर करती भुपुकार, एवढे सगळे वानर, ते वानर म्हणायला लागले, ज्या सीता माते करता आम्ही एवढे कष्ट घेतले, रात्रंदिवस युद्ध असणारं केलं, त्या सीता माता नेमक्या दिसत्यात तरी कशा? बरोबर आहे का नाही? 18 पद्म वानर, 56 कोटी गोलांगोळ, रीस सगळे म्हणू लागले सीतामाता दिसत आहेत कसं? काही मोथारी कोथारी वानर होते, ते म्हणायला लागले, कशाला काय बोलता, कशाला काय म्हणता, सीतामाता असणारं त्रैलोक्याच्या राजाच्या मालकीनं आहेत आणि त्यांना पाहण्याची इच्छा करता, करू नका असं. काही असणाऱ्या म्हाताऱ्या कोथाऱ्यांनी समजावून सांगितलं, पण नवीन रक्त, तरुण रक्त वानरांचं, काही काही तरुण वानर होते, ते म्हणले जमणार नाही, ज्याच्याकरता भांडणं खेळली ते तर कळायला पाहिजे, दिसायला कशा आहेत, किती सुंदर आहेत, म्हणून ज्यांच्याकरता एवढं युद्ध केलं आणि रावण मारलाय. काही 2-4 जण असं टोळकं होतं, ते म्हणलं आम्ही ऐकणार नाही तुमचं, आम्हाला पाहिजेच म्हणले सीतामाता कशा दिसतात. आणि नाही ऐकलं कोणाचं, सगळ्या वानराला बाजूला केलं, पालखीच्या ठिकाणी गेले आणि पालखीच्या ठिकाणी जाऊन पालखीचा पडदा उघडला, सीतामातेला पाहिलं आणि पाहून वानर मागाले आले आणि त्याची तोंड पडली. तोंड पडलेले पाहिल्यावर बाकीचे वानर म्हणले, का रे बाबा सीतामाता पाहिल्या? हो पाहिल्या. मग कस काय वाटलं, चांगल्या नाहीत का सीतामाता दिसायला सुंदर? ते म्हणे सगळं चांगलं आहे म्हणले, पण त्याला शेपूटच नाही. काय म्हणले? सगळं चांगलं आहे पण त्याला शेपूट नाही. सीतामाता चांगल्याच याच्यात काही संशय नाही, पण हे वानर असल्यामुळे यायला शेपटीवाल्या माकडीने आवडत होत्या, त्यांच्या जातीतली असणारी स्त्री त्यांना असणारी आवडत होती आणि त्याच्यामुळे असणारं सीतामातेला ठिकाणी त्यांना कमतरता वाटली, शेपूट नाही म्हणले. ज्याच्या त्याच्या जातीतलं सौंदर्य ज्याला त्याला आवडतं, पण देवाचं सौंदर्य असं आहे, कोणत्याही जातीत असला तरी देव त्याला आवडतो. विठाला विठाला कोणताही असणारा असू द्या, कुणीही असू द्या. गजेंद्र हत्ती होते का नाही? गजेंद्र हत्ती होते का माणूस होते? ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये त्यांचं वर्णन केलं, का रंकू एक वाढले पण एका कुळती धावगा धाव म्हणे, काय तयाची ग्लानी धावणे काय नगडे मज. ज्ञानोबराय वर्णन करतात, का सावजे हातीरू धरिले ज्ञानोबरायांच्या ओव्यात. ज्ञानोबराय सांगतात, ते गजेंद्राला भगवान परमात्मा आवडला, पशु होता तरी त्याला देव आवडले. अनेक पशु आहेत त्यांना भगवान परमात्मा आवडले. देव असा आहे तो सगळ्यांना असणारा आवडतो. नामदेव महाराज म्हणतात, एवढा भगवान परमात्मा सुंदर आहे, सगळ्यालाच असणारा आवडतो. काही काही ठिकाणी असं वर्णन आलेलं आहे, ज्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्र लंकेकडे जाऊ लागले, लंकेकडे जात असताना काही काही मगर मासे रामप्रभूला पाहण्याकरता आले आणि रामप्रभूला पाहत राहिले. असे वरती येऊन पाहू लागले, त्याच्या डोक्यावरून अंगावरून चलून वानर लंकेमध्ये पोहोचले तरी त्यांना भान राहिलं नाही. म्हणजे माशाला रामप्रभू आवडतात, मगराला रामप्रभू आवडतात, हत्तीला रामप्रभू आवडतात, सगळ्याला भगवान परमात्मा आवडतो, कारण की भगवान परमात्मा असणाऱ्या त्या ठिकाणी सगळ्यांची आवड आहे. विठ्ठल भगवान परमात्मा असणारा त्या ठिकाणी सगळ्याला आवडणार आहे. का सुंदर भगवान परमात्म्याचं रूप आहे. भगवान परमात्मा का सुंदर ते ध्यान. कोणतं ध्यान सुंदर आहे महाराज? जे ध्यान विटेवर उभा आहे ते ध्यान सुंदर आहे महाराज. ते ध्यान विटेवर का उभा आहे? काय कारण आहे? तू विटेवरी सखे बाई ओ करी कृपा. उजळ कुलदीपा. भगवान परमात्मा विटेवर असणार उभा आहे. महाराजांचा मला नाथांचा असणार अभंग आहे. नाथराय म्हणतात, ते वेदाला काही विचारू नका, त्याला काही कळत नाही. देव भगवान परमात्मा विटेवर का उभा आहे त्यालाही कळत नाही. शेषाला हे असणारं विचारू नका, त्यालाही कळत नाही. पुसू नका काही वेदाशिवाय कळलेचे नाही. शेषशेनला शेषशेनला हे पुसू नका बाई, नका बाई, वेदासी काही, वेदासी काही, कळलंच नाही, कळलंच नाही. माया सहस्र सिंहा सिंहा देव का हो विटेवरी उभा, हरी देव का हो विटेवरी उभा, उभा नका काही
वेदाची बाई त्यालाही कळालं नाही देव अजून का म्हणून विटेवर उभा आहे. शेषालाही असणाऱ्या कळालं नाही. शेष शिनला झाल्या द्विसहस्र जिव्हा. भगवान परमात्मा विटेवर का उभा आहे? का उभा आहे? कोणाकरता असणारं त्या ठिकाणी विटेवर उभा आहे त्याचं वर्णन करत असताना तुकोबारायांनी असणारं सांगितलं. पुंडलिका साठे आजोली पुंडलिका साठे आजोली तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याची तुका म्हणे मात हे पुंडलिकासाठी अजून तीजतचे पुंडलिकासाठी अजून तीजतचे तुका म्हणे मात विठ्ठलाची तुका म्हणे मात विठ्ठलाची साठी कोणाकरता उभा राहिलाय? पुंडलिकाच्या भावार्था झाला गोकुळी उणी येता. महाराजांनी वर्णन केलेले ज्ञानोबरायांनी. भगवान परमात्मा कोणाकरता? पुंडलिकासाठी आजोनी तिष्ठत तुका म्हणे मात धन्य त्याचे. पुंडलिकराया करता कोणाकरता उभा राहिला? तुमच्या आमच्याकरता उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी एकदा सगळे. विठो कैवल्याचा गाभा. कैवल्य नाम मोक्ष, मोक्ष स्वरूप भगवान परमात्मा. पण तुमच्या आमच्या करता उभा भाविकासाठी आपल्या करता असणारं त्या ठिकाणी महाराज देवाला उभं केलेलं आहे. भगवान परमात्म्याला असणारं बोलत असताना पुंडलिकरायाने सांगितलेले ज्ञान विज्ञान हीनानाम मूढानाम पापिनाम अपि दर्शनात ते भवेन मोक्ष प्रार्थयामी पुनः पुनः. नामदेव महाराजांनी आपल्या गाथ्यामध्ये वर्णन केलेलं आहे. नामदेव महाराज म्हणतात देवा नच जावे देवा माझे गावी उनी आणि मागतो प्रार्थोनी हेची तुम्हाला माझी प्रार्थना आहे, तुम्ही इथून जाऊ नका. आणि मग पुंडलिकरायानं असणारं देवाला उभं केलं. कशा करता? मूढ पापे जैसे तैसे उतरे काशे लावणी. याच्या करता देवाला तिथं असणारं उभं केलं. देव भक्ता करता असणारे विटेवर उभा आहे. म्हणून सुंदर ते ध्यान. कुठं उभा आहे? उभे विटेवरे. तिथं असणारं त्या ठिकाणी टूल नाही, तिथं चौरंग नाही, पाठ नाही, काही नाही. विटेवर भगवान परमात्मा उभा आहे. बरं देव ज्या विटेवर उभा राहिला ती वीट साधारण नाही. पद्मपुराणानं त्याचं वर्णन केलेलं आहे. देव विटेवर उभा आहे सगळ्याला माहिती आहे. गेल्यावर असणारा आपण पाहतो भगवत पूज्यपाद श्री गुरु शंकराचार्य वर्णन करतात. तडिद्वास समनील मेघाव भासम रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम त्विष्टिकायाम समन्यस्तपादम ब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम वरम तू इष्टिकायाम. संस्कृतमध्ये विटाला इष्टिका म्हणतात. भगवान परमात्मा विटेवर उभा आहे आचार्य म्हणतात. विठाला विठाला
या विटेचं वर्णन करत असताना पद्मपुराणानं वर्णन केलेलं आहे. देव विटेवर उभा आहे. गेल्यावर विटे असणारे आपण पहा. भगवान परमात्मा ज्या विटेवर उभा आहे ती वीट म्हणजे साक्षात असणारं त्या ठिकाणी कोण आहे? इंद्र आहे. इंद्र. एक वेळेचा प्रसंग आहे. वृत्रासुर नावाचा दैत्य तपश्चर्या करतोय. इंद्राला वाटलं माझं पद हरण करतो की काय. 3 असणारे डोके त्याला होते. पद्मपुराणानं वर्णन केले. 3 डोके वृत्रासुर नावाच्या दैत्याला होते. त्या दैत्यानं असणारे 3 डोक्यानं भगवान परमात्म्याचं स्मरण करतोय. इंद्राला वाटलं पुण्य कमीन माझं पद घेईल, देवांचा राजा होईल. इंद्रानं चक्र चालवलं, वज्र चालवलं, 3 मुंडके तोडून काढले. पडता पडता त्या वृत्रासुरानं इंद्राला शाप दिला. लोहदंडे सूर्यतीर्थे हरे लोष्टत्वम आपणू ही पद्मपुराणानं त्याचं वर्णन केलेलं आहे. शाप दिला. माझा तुला शाप आहे म्हणले. मला मारलंच विनाकारण. मी तुला शाप देतो. तू मातीचा ढेकूळ होऊन पडशील. विठाला विठाला पडणार. लोहदंडे सूर्यतीर्थे. पंढरपूरला लोहदंड नावाचं तीर्थ पुंडलिकरायाच्या जवळ आहे. सकळ ये तीर्थे माध्यान्ह काळी येते पुंडलिकाजवळी करते आंघोळी वंदेती चरण. ते असणारं तीर्थ म्हणजे लोहदंड तीर्थ. त्या ठिकाणी असणारं सुंदर अशा प्रकारे एका विटेच्या तुकड्याच्या स्वरूपामध्ये इंद्र पडलेला आहे. त्यानं उपशाप मागितल्याच्या नंतर भगवान परमात्मा तुझ्या मस्तकावर उभा राहतील. आणि मग तेच वीट, जे वीट इंद्र झालेला होता, हरे लोष्टत्वम आपणूही, तीच वीट घेतली आणि ती वीट घेऊन असणारं त्या ठिकाणी अशी फेकली आणि भगवान परमात्मा त्या विटेवर उभा राहिले. म्हणून ज्या विटेवर भगवान परमात्मा उभा आहे ती वीट कोण आहे? दुसरं तिसरं कोणी नसून देवांचा राजा इंद्र ती वीट आहे. आणि त्या विटेवर भगवान परमात्मा उभा आहे. म्हणून आमचे तुकोबारा म्हणतात सुंदर ते ध्यान उभे विटेवरे. भगवान परमात्मा विटेवर उभा आहे. कमरेवर हात ठेवलेले आहेत. कर कटावरी ठेवण्या तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान विठोबा. भजन करा, टाळी वाजवा, बोला.